आता भारतीय सैन्य जे काही करेल ती मोठी कारवाई असेल अशी प्रतिक्रिया मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केली आहे। पंतप्रधान मोदी यांनी काल मंत्रिमंडळाच्या सुरक्षा परिषदेची आणि त्यानंतर तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत विशेष बैठक केली। अशा बैठका अचानक होत नाहीत, सर्व काही ठरल्यानंतर नियोजित पद्धतीने अशा बैठका होतात। त्यामुळे आता जे काही घडेल ते निर्णायक असेल असं मेजर जनरल बाम म्हणतात। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बाम सर आहेत। सर, काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेमध्ये तिन्ही सैन्याचे जे प्रमुख आहे त्यांची एक विशेष बैठक पार पडली आणि त्याच्या आधी कॅबिनेटची जी सिक्युरिटी कमिटी आहे CEC त्याची पण एक विशेष बैठक पार पडली। या बैठकांच्या सत्रांचा अन्वयार्थ काय, नेमकं काय होतं आहे? ह्या बैठकीचा खूप मोठा एक इम्पॉर्टन्स आहे, कारण ह्याच्यानंतर सगळ्या घडामोडी आणि सगळं चक्र सुरू होईल आणि पुढे कसं करायचं आणि काय करायचं। आपण ऐकलं आहे की प्रधानमंत्रींनी त्यांना सांगितलं आहे की सैन्याला मी पूर्ण मुभा देतो आणि तुमचे जसे प्लॅन्स असतील तुम्ही आपल्या प्लॅनप्रमाणे म्हणजे द प्लेस अँड टाईम ऑफ युअर ओन चूजिंग आपण आपलं ठरवू, कारण सरप्राईज मेंटेन करणं खूप जरुरी आहे। पार्ट ऑफ द सरप्राईज हॅज बीन लॉस्ट, म्हणजे आता पाकिस्तानला कळलं आहे की काहीतरी होणार। जे पाकिस्ताननी केलं ते सरप्राईज होतं, पण आता जे होईल जसं म्हणतात बता के मारेंगे, घुस के मारेंगे, आणि पाकिस्तान आता सध्या गेस करत आहे की कुठे होईल काय होईल। आपण पाहिलं आहे की त्यांनी पुष्कळ सारं सैन्य आपल्या वेस्टर्न बॉर्डर्समधून मूव्ह करून ईस्टर्न बॉर्डरला आणलं आहे आणि पुष्कळ टँक्स आणि तोफगोळे आणि तोफखाना त्यांनी ते POKमध्ये मूव्ह केलं आहे। त्यांना वाटतं आहे की काहीतरी POKमध्ये होऊ शकतं। हिंदुस्थानचं काम आहे की असं काही कारवाई करा की अर्धयुद्ध होऊ शकतं, पूर्ण युद्ध होऊ शकतं। भारत ह्याच्यासाठी तयार आहे आणि आता वेळ आली आहे की पाकिस्तानला आपण धडा शिकवायलाच पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।